शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचे चरित्र एका जनार्दनी देवगिरीचा खलीला घेऊन अंमलदारांचा सांडणी स्वार चक्रपाणींच्या द्वाराशी आला. देवघरात चक्रपाणी पूजेला बसले होते. वाड्याच्या दगडी ज्योत्याला असलेल्या कडीत उंटाचा लगाम गुंतवून सांडणी स्वार अंगणात आला. पंत कुलकर्णी घर में है. सरस्वतीबाई माझ घरात बसून हरवलेल्या नातवाच्या रेशमी पैरणीच्या नीट घड्या घालून ठेवत होत्या. सांडणी स्वराची हाक ऐकताच त्या बाहेर आल्या. सरकारी सांडणी पाहून त्यांना काहीसे आश्चर्य वाटले. त्या अदबीने म्हणाल्या, बसावं जरा पडवीत, मी गुळ पाणी आणते. पंत कुलकर्णी कहा है? एक खलिता लाया हूं उनके लिए. त्यांचं पूजा करणं चालू आहे. येतीलच एवढ्यात बाहेर. कुणाचा बाबा खलिता? हमारे पंत सरकार का. दौलताबाद से आया हूं. अगं बया, काही बाई राजकारणातलंच दिसताय. थांबा हा, मी बघते झाली का पूजा. सरस्वतीबाई आत गेल्या. चक्रपाणी शिवपिंडीवर बिल्बपत्र वाहून मृत्युंजयाचा शांतिमंत्र म्हणत होते. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीय यमामृतात. ऐकलं का? दौलताबादहून सांडणी आली आहे. सरस्वतीबाईंनी देवघराच्या दारातूनच सांगितलं. झालंच माझं. तोवर त्यांना गोळ पाणी द्या. सांडणी स्वारापुढं सरस्वतीबाईंनी पाण्याचा गडवा आणि गुळाची ताटली ठेवली. धूत वस्त्र नेसून चक्रपाणी बाहेर आले. स्वाराने दिलेली थैली त्यांनी उघडली आणि आतल्या कागदाच्या गुंडाळीची सरकारी मोहर त्यांनी कपाळाला लावली. वरची लाख तोडून त्यांनी गुंडाळी सोडवली. वाचता वाचता त्यांचे हात कापू लागले. ओठ थरथर करू लागले. घसा दाटून आला. माझ घराच्या दारात कुतूहलाने उभा असलेल्या सरस्वतीबाईंनी धास्तावलेल्या स्वरात विचारलं, काय लिहिलं आहे एवढं खाली त्यात? काही आकरीत तर नाही ना ओढवलं? आकरीत काय म्हणतेस बया? उत्तम बातमी आहे, उत्तम. थांब, तुला वाचून दाखवतो. चक्रपाणी खलिता वाचू लागले. कुलकर्णी चक्रपाणी, कसबे पैठण, परगणा दौलताबाद यासी दंडवत. उपरी विशेष, आपला पौत्र नामे एकनाथ सांप्रत गडावर आमच्या सेवेत आहे. चिरंजीवास आमच्याकडून काही कमी होणार नाही. त्याजवळ हुन्नूर आहे. करिश्मा दाखवण्याचे कसब आहे आणि मुख्य करून त्याचा पिंड अध्यात्माचा आहे. त्यास हवेली जनान खाण्यात रस नाही. भांड कुभांडात मन नाही. जोगी फकीरीची त्याची मूळ वृत्ती आहे. आम्ही त्यास उपदेशून प्रज्ञावंत बनवू. आपण निश्चिंत असावे. यथाखाली तो आपल्या जन्मवतनाकडे परत येईल. मात्र आपण तोवर त्याच्या भेटीची आकांक्षा ठेवू नये.
आमचे त्याच्यावर छत्र आहे. ही आमची जुमान खातर जमा करून घेण्यास पुरेशी मानावी. दस्तूर खुद्द, किल्लेदार, दौलताबाद. सरस्वतीबाईंच्या डोळ्यात आसू दाटली. तोंडात पदराचा बोळा कोंबून त्या आत गेल्या. सरकार, स्वामी को कोई संदेशा देना है? सांडणी स्वराने विचारले. नाही बाबा, नाही. स्वामींची चिरंजीवावर कृपा झाली. आणखी काय सांगणार त्यांना? तो मुझे इजाजत है? तनिक ठहरना. चक्रपाणीने बैठकी शेजारचे फडताळ उघडून आत ठेवलेल्या थैलीतील 2 अशरफी सांडणी स्वराला दिल्या. कुर्निसात करून तो निघाला. तेवढ्यात हातात एक मोटली घेऊन सरस्वतीबाई दारात आल्या आणि म्हणाल्या, थांब बाबा, थांब. एवढी चांगली वार्ता आणलीस, तसा मोकळ्या हाताने जाऊ नकोस. सरस्वतीबाईंनी ती मोटली सांडणी स्वारापुढे ठेवली. पंत जी ने अशरफी दी है अम्मी जी, अब क्या है? चक्रपाणी सुहास्य वदनाने म्हणाले, सत्तू काटता है, रास्ते में भूख लगेगी. शुक्रिया जी, शुक्रिया. और बहुत लंबा रास्ता काटना है. सेवगांव होकर पाथड़ी जाना है. अब इजाजत दीजिए. कधी आला इकडं तर येत जा वाड्यावर. आलेकुम सलाम. नमस्ते. सरस्वतीबाई आत गेल्या. देव्हाऱ्यातील बाळकृष्णाला त्यांनी हळद कुंकू वाहिलं. दूर दूर जाणाऱ्या सांडणी स्वाराकडे पाहत चक्रपाणी आपल्या पित्याची गवळण गुणगुणू लागले. एकाची या द्वारी द्वारपाल होय, एकाशी ते पाहे खांदा वाहे. एकाची या घरी उच्छिष्ट ते काढी, एकाची आवडी उभार आहे. एका घरी कन्या आवडीने खाय, एका घरी जाय न बोलविता. एकाची या घरी उच्छिष्ट भातुके, खाय कौतुके मिटक्या मारी. भानुदास म्हणे आवडीच्या सुखा, भुलोनिया देखा लोणी खाये. भुलोनिया देखा लोणी खाये. एकनाथ पडवीतल्या घुसळ खांब्याला रवी अडकवून खालच्या डेऱ्यातलं ताक घुसळीत होता. नवनीतचा शुभ्र गोळा वर आला. रवी निपटीत ते लोणी तो एका पसरट भांड्यात काढू लागला. एवढ्यात परसदारातून जनार्दन पंत आत आले आणि एकनाथाला काहीशे दरडावून म्हणाले, एकोबा, किती वेळा सांगितलं तुला, असल्या कामात वेळ दवडायचा नाही म्हणून. ते मामीना जरा कसं आहे म्हणून म्हटलं करून टाकावं हे काम. काढा दिलास वैद्यांचा? हो, आत्ता एवढ्यातच दिला. मग चल देवघरात, गीता म्हणायची आहे. जनार्दन पंतांच्या आदेशानुसार ताक लोण्याचे आवरून एकनाथ देवघरात आला. जनार्दन पंतांनी देवावरचं निर्माल्य दुर्डीत टाकून देव तामणात घेतले. त्यांच्यावर झारीतील शुद्धोदकाचा अभिषेक करीत ते एकनाथाला म्हणाले, हा एकोबा, करा सुरू. आज 16वा अध्याय. एकनाथ पठन करू लागला. श्री भगवानुवाच
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानं योगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्. जनार्दन पंत देवावर पंचामृताचा अभिषेक करीत म्हणाले, एकोबा, हे सार दैवी संपत्तीचं विवेचन आहे. अभय म्हणजे कळी काळाचंही भय नसणं. सत्वशुद्धी म्हणजे अंतःकरणाची पूर्ण शुद्धता. ज्ञान म्हणजे शास्त्रापासून अथवा आचार्याकडून आत्मपदार्थाची निश्चित झालेली जाणीव. योग म्हणजे मन आणि इंद्रिय सतत आपल्याच ताब्यात ठेवणं, त्या योग वर्तुळातच सतत असणं. याला सात्विक दैवी संपत्ती म्हणतात. पुढच्या श्लोकात या दैवी संपत्तीची आणखीही लक्षणे भगवंताने सांगितली आहेत. दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, आर्जव, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, चहाडी न करणं, तेज, क्षमा, धृती, शौच म्हणजे अंतर्बाह्य शुद्धता, द्रोह न करणं, कुठलाही अतिरेक न करणं, हे सारे सामान्य जनांना अप्राप्य आहे. म्हणून या योगाविषयी श्रीमद शंकराचार्य सूत्र रूपात म्हणतात, अप्राप्तस्य प्रापन्नः योगः तद्रक्षणं क्षेत्रः. गुरुमाऊली, आता कळलं. म्हणूनच भगवंत म्हणतात, योगक्षेमं वहाम्यहम. या दैवी गुण संपत्ती असलेल्याचा मी योगक्षेम पाहतो. नाही कळणार एकोबा, हे गुह्य तरबूज. अरे, ही सारी दैवी गुण संपत्ती ज्याच्या जवळ आहे तो पूर्ण ज्ञानी असतो. त्याच्या योगक्षेमाची काळजी भगवंताला कशाला हवी? जे अनन्य भावे त्याला पूर्णपणे शरण जातात त्यांचा योगक्षेम मी पाहतो, असे भक्तियोगात परमेश्वराने आश्वासन दिले आहे. जनार्दन स्वामींनी देवापुढे निरांजन ओवाळलं, नैवेद्य दाखवला आणि लोणी साखरेची वाटी एकनाथापुढे ठेवली. सोवळे बदलीत ते म्हणाले, एकोबा, मूळ गीता म्हणजे काय आहे? व्यास महर्षींचं उपनिषद आहे. कसं आहे आपणच सांगावं. लोणी साखर आहे. काय? हो, वेदांताचं मंथन करून व्यासाने हे नवनीत तयार केलं आहे. त्यात आपल्या प्रतिभेची शर्करा घातली आहे. प्रतिभेची भाषा रूपात्मक असते. या गीतेची ही भाषा अशीच रूपात्मक आहे. धर्मक्षेत्र म्हणजे जे करायला हवं ते म्हणजे सत्कर्म, आणि कुरुक्षेत्र म्हणजे आपण ऐहिकात जे आसुरी गुण व्यक्त करतो ते. दैवी आणि आसुरी गुणांच्या संघर्षातून सुटण्याचा मार्ग गीतेत परमेश्वर मुखातून व्यास महर्षींनी सांगितला आहे. ज्ञानदेव म्हणतात, गीता ही निष्कपट माया आहे. मुमुक्षु ही सैरावैरा धावणारी अजान बालक आहेत. या मायलेकरांची दृष्ट भेट घडवून आणणं हा संतांचा धर्म आहे. एकोबा, पुढं मोठेपणी हेच कार्य तुला जीवित कार्य म्हणून करावयाचं आहे. जनार्दन पंतांनी एकनाथाला पुढील कार्याची जाणीव करून देताच एकनाथाने आपले दोन्ही हात जोडून
तो नम्रपणे स्वामींना म्हणाला, स्वामी, आपली कृपा झाली तर या मुख्या एकोबाला वाचा फुटेल. हा पांगळा एक्या पर्वतही लंघून जाईल. एकनाथ जनार्दन पंतांच्या पायावर डोके ठेवीत म्हणाला, गोड बोल्या आहेस नुसता. उठ, आजचा वेदांत पुरे झाला. कर्तव्य कर्माला सामोर जायला हवं. काल जालन्याच्या अमिनाकडून शेतसाऱ्याची खतं आली आहेत. कारकुनाकडून तपशिलाप्रमाणे ताळेबंद लिहून घे. रकमेचा जमा खर्च तू स्वतः तपासून बघ. जशी आपली आज्ञा. धोतर अंघरका चढवून लक्ष्मीबाईंच्या हातीच्या भांड्यातील धारोष्ण दूध पिऊन 14 वर्षाच्या एकनाथाला घेऊन जनार्दन पंत फडावरील कचेरीत आले. बैठकीवर बसून पंत कारकुनांनी पुढे ठेवलेला दस्तऐवज डोळ्यात तेल घालून वाचू लागले. समाधान झालं की त्यावर मोडी लिपीतील आपली लफ्फेदार सही करू लागले. सही खाली कारकून उर्दू मधील मोहर उठवी आणि पंतांच्या समोर दुसरा दस्त ठेवी. माध्यान्हीपर्यंत कचेरीचे काम अखंड सुरू होते. समोरचे सारे दस्त संपल्यावर जनार्दन पंतांनी शेजारच्या पडवीत बसलेल्या एकनाथाला हाक मारली, चला एकोबा, काम आवरलं असलं तर भोजनाला चला. मामी वाट पाहत असतील. कागदांच्या पसाऱ्यातून मान वर करून एकनाथ म्हणाला, आपण भोजन करून घ्यावं स्वामी. मी एवढा ताळेबंद जुळवतो आणि मगच येतो. एकदा राहिलं की राहूनच जाईल ना. लवकर ये बाबा, आज मी वरच्या डोंगरावर जाणार आहे. मी यायला हवं का आपल्या सवे? आज नको, योग्य वेळी न्यावंच लागेल तुला तिकडं. गूढपणे जनार्दन पंत उद्गरले आणि खांद्यावरचं उपरणं सावरीत मागचं दार उघडून खाजगीकडे गेले. एकनाथ आकडेमोडीत गुंतला होता. वर्षाच्या साऱ्याचा प्रत्येक शेतकऱ्याचा हिशोब नोंदवून घेत साऱ्याची पूर्ण रक्कम जुळवायला हवी होती. बेरीज, तेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी सार करूनही मेळ बसत नव्हता. दुपार उलटली तरी एकनाथ आकडेमोडीत अडकला होता. लक्ष्मीबाई 4 वेळा दारातून डोकावल्या, परंतु एकनाथ खाली मान घालून हिशोबात रमलेला. त्याला मधूनच उठवायचं नाही अशी जनार्दन पंतांनी सक्त ताकीद दिल्यामुळे त्या काहीच करू शकल्या नव्हत्या. पंत केव्हाच वरच्या डोंगरावर निघून गेले होते. दिवस मावळायला आला. एकनाथ आकडेमोड करीतच होता. सेवेकऱ्याने लांबण दिवा समोर आणून ठेवला. दुसऱ्या सेवेकऱ्याने न बोलता दुधाचे भांडे समोर ठेवले. एकनाथाचे तिकडे लक्ष नव्हते. रात्र वाढत गेली. एकोबाची वाट पाहून पाहून ग्लानी आलेल्या लक्ष्मीबाई माझ घरातच आडव्या झाल्या. त्यांनाही निराहार घडला होता. स्वामी तर एकभुक्तच. ते शयन कक्षात जाऊन कधी पडले ते त्यांना कळलंच नाही. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.